रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी रामागड प्रतिनिधी बैराम मनसुडे. या बागेसाठी आपण जे प्रोडक्ट वापरले आणि बागेला पहिले पाणी कधी सोडलं आणि बागेची काय कंडिशन झाली हे आपण शेतकरी मित्राकडून ऐकून घेऊया आणि त्यांच्या प्रथमतः आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार, आपली ओळख सांगा. मी विजय दाजी पवार, तोंडसवाडी राहतो. हा किती याचा प्लॉट आहे तुमचा? ही 1 एकराचा प्लॉट आहे. किती रोपं गेले आपले? याला 400 रोपं आहे. 400 रोपं आहे ती. 3 ते 4 वर्षे झाली. चौथा भार आहे. चौथा भार बागाचा. बागाची पहिली कंडिशन कशी होती आपली? बागाला ही नव्हती, कळी नव्हती. बेडवर जास्त झाल्यामुळं पाणी पोचत नव्हतं. ड्रिपचं पाणी रिकाम भिजवून रूट मॅजिक, डाळिंब पेशल मारून कळी भरपूर आली. रामायची रामायजिक तयार झाला. ही मारली नसती तर बाग आमची फेल गेली असती. हे ते मारल्यापासून आपण 2.5 महिने पूर्ण झाल्यावर बागायला घेतला आपण. हो. आपण कळी किती दिवस नेऊ शकते आपली? किती महिन्यापर्यंत कळी नेऊ शकते? कळी 3 महिन्यापर्यंत निघू शकते. 3 महिन्यापर्यंत. मग ह्याच्या अगोदर जर मारलं नसतं, अगोदर एक 15 दिवस अगोदर जर मारलं नसतं, बाग फेल गेली असती आपली. बाग फेल गेली असती. म्हणजे मागच्या तशी कंडिशन झाली आपली. तर त्यातून आपण बाहेर काढली होती बाग आपण. मग शेवटच्या टप्प्यात मग ह्या वर्षी पण तेच कंडिशन झाली. परंतु हे मारले, बाकी तुम्ही काय वापरलं का? नाही. वरून कुठला स्प्रे पण मारला नाही, खालून ड्रिप पण काय सोडलं का? आता बागाची कंडिशन सेटिंग सरासरी किती आहे? सेटिंग बागाला 80, 90, 100 आहे. कमीत कमी 100 आहे आणि जास्तीत जास्त 150 प्लस आहे काय काय ठिकाणी. तर मित्रांनो, ह्या बागेसाठी राम ॲग्रोटेकचं पूर्ण शेड्यूल आपण आत्ता पण घेतलेलं आहे आणि इथून पूर्ण पण घेणार आहोत. परंतु आत्ता हा पहिला एपिसोड आहे. ह्याच्यानंतर आणखी एपिसोड आपले होणारच आहेत. तत्पूर्वी म्हणजे बागेत म्हणजे तुम्ही पहिला जो खर्च करायचा सेटिंगसाठी आणि आता जो खर्च करताय, ह्या खर्चात काय तफावत सांगताल तुम्ही? पहिला खर्च जास्त होता आधीचा. राम ॲग्रोटेकचा वापरल्यापासून बऱ्यापैकी खर्च कमी झाला आणि जेवढे औषध लागते तेवढीच औषध देते मारायला, फवारायला. आणि इतर ठिकाणी कसं असतं म्हणजे काय? इतर ठिकाणी औषधाची जास्त फवारणी ही जास्त राहते ते आणि एवढा काय मना असा रिझल्ट येत नाही औषधाने. तुम्ही ह्याच्यावर वापरलेलं आहे? ह्याच्या आधी वापरलेलं आहे. निमकरणबद्दल काय सांगाल? निमकरण औषध चांगलं आहे. निमकरणाने डांबऱ्या, तेल्या प्रमाण कमी राहतं. थ्रिपचं ही ती, त्याच्यामुळं निमकरण औषध 1 नंबर बेस्ट आहे. नेमकं वापरल्यानंतर आपण परत काय वापरतो कधी काय? नाही, निमकरण वापरल्यानंतर पहिला भार होता बागाचा त्यावेळेस आपण तेच वापरलं होतं आणि आता पण जे आपण घेतलंय तेच. निमकरण शिवाय दुसरं काय वापरलं का? नाही, निमकरण शिवाय दुसरं नाही. त्या रिझल्ट कसा आहे निमकरणचा? निमकरणचा 100% रिझल्ट आहे. निमकरणामुळं डांबऱ्या, तेल्या, थ्रिप्स असं प्रमाण बऱ्यापैकी 80-90% कमी होते. आणि खर्च पण कमी होते आपला. कमी आहे. बरं, ही फवारणी जास्त करावं लागते तर कमी करावं लागते? कमी करावं लागते. कमी. आणि बाकी जे फवारणी घेता तुम्ही त्यात जास्त होत आहे. फवारण्या जास्त आणि रिझल्ट काय नसते एवढा. तरी शेतकरी मित्रांनो, ह्या भागाचा आपला पहिलाच एपिसोड आहे. ह्याच्यानंतर आपण कॅप्सूलमध्ये कळी गेल्यानंतर परत सेटिंग पूर्ण 100% झाल्यानंतर परत आपण दुसरा अजून परत एपिसोड घेणार आहोत. त्यावेळेस आपण भेटूया. जरी आपल्या ह्या भागात जरी आपल्या काय समस्या असेल, डाळिंबाग असेल, केळी असेल, द्राक्षे असेल, पेरू असेल, तरी आपण खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करावा. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी.